ऐकूया आपण. माझं नाव कविता विजय लोखंडे. मी रुपडी गावातून आलेले आहे. मला जवळजवळ 2014-15च्या दरम्यान त्रास चालू झालेला. ते पहिल्या लॉकडाऊन मध्ये माझे पाय एकदम असे स्ट्रिक्टच होते, असं फोल्ड केले जात नव्हते, मांडी घालता येत नव्हती. त्याच्यानंतर मी भरपूर औषधे केली. ते औषधाचा रिझल्ट म्हणजे कमी येणार जास्त होणार असा होऊ लागला. तात्पुरतं कमी यायचं परत चालू व्हायचं. नंतर मी हे प्रोजेक्ट वापरले. त्याच्यामुळे माझ्या पायांचे जाम झालेल्या नसा लूज पडू लागल्या, मला मांडी घालता यायला लागली. 2 माणसे मला म्हणजे असं धरून नेल्याशिवाय मला चालता येत नव्हतं. खाली बसलेलं असलं तर उठवल्याशिवाय मला उठता येत नव्हतं, अशी परिस्थिती होती. हे वापरल्यामुळे कसं आता मला आता इथपर्यंत मी स्वतःहून आले. टू व्हीलर वरून मला जाता पण येत नव्हतं, असं म्हणजे बसता पण येत नव्हतं. मोठी गाडी केल्याशिवाय मी कुठं दवाखान्यात पण जात नव्हती. आता टू व्हीलर गाडीवरून मी आलेली आहे. कारण त्याच्यामुळे मला झालेला फायदा म्हणजे काय, मला माझं स्वतःहून मी खाली बसलेली उठू शकते आता. ह्याच्या अगोदर असं नव्हतं. ह्याच्यामुळं कसं मला बराचसा फायदा झालाय. माझं मी घरचं काम करू शकते आता. सकाळी पाणी जर प्यायचं म्हटलं तर घरी कोण नसलं तर मला ती पाणी देण्याची कोणतरी व्यक्ती येईल अशी वाट बघायची, अशी वेळ यायची. भूक लागली तर मला अन्न खायला भेटत नव्हतं. पण आता हिच्यामुळे माझी परिस्थिती, माझी 7वीला मुलगी ती तिच्या अंगा म्हणजे कसं सगळं प्रेशर कामाचं पडलेलं. आता ती स्वतःहून स्वयंपाक वगैरे करते. पण आता तिला माझा बराचसा फायदा, माझे मी स्वयंपाक करू शकते, कामाला मदत करू शकते तिला. त्याच्यामुळे मला भरपूर माझं आवर्जून सगळ्यांना सांगणं की या औषधाचा सगळ्यांनी पुरेपूर घ्यावा, म्हणजे फायदा हाय, गुण आहे या औषधाचा. याच्यामुळे माझ्या आयुष्यात सुधारणा झाली. मला बघितलं की अशी बघा येणारी लोक रडायची एवढ्या कमी वयात हे असं म्हणून. तर ह्याच्यामुळे बरोबर माझं सांगण्याला सगळ्यांना हात जोडून विनंती, या औषधाचा सगळ्यांनी फायदा घ्यावा. एवढं बोलून मी थांबते.